केलं. मुंबईसह संपूर्ण राज्यातली सर्व खासगी रुग्णालयं आणि नर्सिंग होम्सचा आढावा घेण्यासाठी आणि नोंदणी नसलेली खासगी रुग्णालयं आणि नर्सिंग होम्सवर कारवाई करण्यासाठी नगरविकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली आहे. या समितीत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे संचालक, विभागीय आयुक्त तसंच पोलीस महासंचालक असतील. याशिवाय आवश्यकता असलेल्या अधिकाऱ्यांना समितीत घेण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले जातील, असंही सामंत म्हणाले. आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबई महानगरपालिका भागात याबाबतचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य उपायुक्तांना दिल्या जातील, असंही सामंत म्हणाले. राज्य शासनाच्या विविध खात्यांकडून बृहन्मुंबई महापालिकेला एकंदर 10,948 कोटी रुपये येणं असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सुनील शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत प्राथमिक विभाग आणि महापालिका यांच्यात मतभेद असून ते लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश आयुक्तांना दिले जातील, असं सामंत म्हणाले. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रश्नावर झालेल्या चर्चेनं विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे आणि शासन किती वेळात महापालिकेचं देणं कधी देणार या प्रश्नाचं उत्तर सरकारनं न दिल्याचा आरोप करून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर सभात्याग केला. लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार सगळी प्रकरणं येत्या 6 महिन्यात निकाली काढावीत असे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेला देण्यात येतील, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं. सफाई कामगारांसाठी ठेकेदारी प्रथा बंद करण्याबाबतचा प्रश्न आमदार उमा खापरे